नमस्कार, माय मम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण नेहमी चाट बनवतो। चाट बनवताना त्याच्यामध्ये चांगली टेस्ट उतरायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकतो चाट मसाला। तुम्हाला माहिती का ते घरी कसा बनतो, तो कसा तयार करायचा, तो मी आज तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पॅन। त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 वाटी जिरं। आपल्याला हे व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे। अर्धी वाटी अख्खे धणे घेतलेले आहे, ते पण टाकायचे त्याच्यामध्ये। याला आपण व्यवस्थित भाजून घेऊ। थोडं गॅस मीडियम करते मी। याला आपल्याला मीडियमवरच भाजायचं आहे। यासाठी आपल्याला भाजायचं आहे की याच्यामध्ये जो ओलावपणा असतो ना, तो सगळं व्यवस्थित निघून जाईल। याला जास्त भाजायचं नसतं, मीडियमच भाजायचं राहतं। आता त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मिरी घेतलेली, अख्खी मिरी घ्यायची। अख्खी मिरी नसले तर मिरी पूड घेतली तरी चालेल 1 चम्मच। आणि आपल्याला यासाठी भाजावं लागतं हे की याची टेस्ट एकदम खूप चांगली उतरते त्याच्यामध्ये। चाट मसाल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये 2 ते 4 मिरच्या टाकायची आहे, आपल्या टेस्टच्या हिशोबाने टाकायची। ती पण भाजून घेऊ आपण। आणि व्यवस्थित चांगलं भाजलं की याच्यामध्ये टेस्ट चांगली उतरते। हे आपलं 2 ते 5 मिनटं व्यवस्थित भाजले गेलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। 2 ते 5 मिनटं आपण याला व्यवस्थित गार होऊ देऊ। त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घेऊ। आपण हे आता मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थित काढून घेऊ। मी याच्यामध्ये 2 चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये घालूया। 1 चम्मच सुंठ पावडर घेतली आहे मी, ती पण घेऊ त्याच्यात। 1 चम्मच मीठ चवीप्रमाणे। याच्यात मी घेतले अर्धा चम्मच निंबू सरबत म्हणजे निंबू पावडर। तुम्ही याच्या जागेवर आमसूल पावडर पण घेऊ शकतात, मी त्याच्यामध्ये घालते। आपल्याला हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आपण हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे। तरी पण हे आपण गाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित मसाला याच्यामध्ये गाळून घेऊ, जेणेकरून त्याच्यामध्ये काही जाड वगैरे असेल काही तर सगळं निघून जाईल व्यवस्थित। आपण असं चाळणीने व्यवस्थित त्याला गाळून घेऊ। खाली आपला बारीक मसाला व्यवस्थित पडेल आणि जे चाळणीमध्ये राहील ते वरती जाड असं राहून जाईल त्याच्यामध्ये। हा मसाला आपला सगळं व्यवस्थित गाळून झालेला आहे। वरती जे हे जाड राहिलेले तुम्ही याला फेकायचं नसतं, याला एखादी भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। आपण याला साईडला ठेवून देऊ। हा जो मसाला आपल्याला दिसतोय त्याला म्हणतो आपण चाट मसाला। आता याला आपण सर्व करूया। आपला हा चाट मसाला आपण कोणतेही चाटवर व्यवस्थित खाऊ शकतो आणि फ्रूट वगैरे आणले त्याच्यावर टाकून खाल्ला तर एकदम खूपच छान लागतं। हा चाट मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात, महिने 2 महिने इझिली वापरू शकतात। याला फक्त पॅक डब्यात ठेवायचं। आपला हा चाट मसाला रेडी आहे, तुम्ही नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला आवडला तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।